पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सत्संगाची की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय एक हरी, तू कवडे काही करीत आहासी. दर महिन्याच्या वद्य एकादशीला आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवचन 1 वर्ष संपन्न होत असतो आणि याही एकादशीला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ गीतेत एका महत्त्वाच्या विषयाचे चिंतन आपण करणार आहोत. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ गीतेवरची भाष्य आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव युद्धाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र आलेले होते तेव्हा युद्ध सुरू होण्यापूर्वीच अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचा मोह निर्माण झाला आहे, एक प्रकारचा संशय निर्माण झाला आहे आणि म्हणून त्या अध्यायाला व्यास महर्षींनी म्हणून सुंदर नाव दिलं आहे, अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या मनात जो विषाद निर्माण झाला त्याचं वर्णन करणारा हा पहिला अध्याय आहे. खरं तर हा जो विषाद आहे किंवा हा जो मोह आहे, हा जो संशय आहे, हा आपण व्यक्ती जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येतात आणि या प्रसंगामधून आपल्याला अनेक वेळा विषाद निर्माण होत असतो. म्हणून खरं तर ही भगवद्गीता आहे, ती भगवद्गीता केवळ अर्जुनासाठी नाही, तर तुम्ही मी आपल्या प्रत्येकामध्ये एक अर्जुन आहे, प्रत्येकात अर्जुन आहे. आपली प्रत्येकाची भूमिका अर्जुनाप्रमाणेच आहे. जसं अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला, युद्ध करू किंवा करू नको, जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की करावं की करू नये, हे करावं की ते करावं, नेमकं काय करावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि तोच विषय नेमका व्यास महर्षींनी त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. माऊलींच्या समोर त्यावेळेला अनेक प्रकारचे ग्रंथ होते, वेद, उपनिषद, पुराण, परंतु माऊलींनी प्रबोधन करताना मात्र भगवद्गीतेची निवड केली. याचं कारण 750 वर्षापूर्वी माऊलींना आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक संभ्रमावस्थे सापडलेला समाज त्यांनी पाहिलेला होता. यादवांचं राज्य संपुष्टात आलेलं होतं. 12व्या शतकापर्यंत इसवी सनाच्या पूर्वी आणि इसवी सनाच्या नंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्रातली नव्हे संपूर्ण भारतातली परिस्थिती एकदम छान होती. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. तक्षशिला, नालंदा अशा प्रकारची विद्यापीठं होती. बाहेरची मुलं आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी यायची. आणि चीनवरून आलेले एक प्रवासी आपण पाहतो, हेनशॉंग, तो प्रवासी भारतामध्ये आलेला होता. या तक्षशिला विद्यापीठामध्ये किंवा या नालंदा विद्यापीठामध्ये एवढं संशोधन केलेलं होतं आपल्या ऋषीमुनींनी, एवढी ग्रंथसंपदा. कारण आपले जे ऋषी आहेत हे केवळ नुसते ऋषी नव्हते, तर ते शास्त्रज्ञ होते. अनेक सिद्धांत, अनेक वैज्ञानिक गोष्टी त्यांनी त्यावेळेला शोधून काढलेल्या होत्या. परंतु इतिहास आपल्याला सांगतो की कुठेतरी ते मुघल आले या ठिकाणी आणि त्या राजाने तक्षशिलेला आग लावून दिली. म्हणतात 6 महिने विद्यापीठ जळत होतं. आपण व्हिडिओ वगैरे सगळे ते पाहतो.
म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी आणि इसवी सनाच्या नंतर सुद्धा 12व्या शतकापर्यंत, म्हणजे गौतम बुद्धांच्या काळामध्ये किंवा वर्धमान महावीरांच्या काळामध्ये भारतामध्ये पूर्णपणे सुबत्ता होती. पण अल्लाउद्दीन खिलजी याने भारतावर स्वाऱ्या केल्या. 1 नाही 2 नाही 18 स्वाऱ्या केल्या. सोरटी सोमनाथाचं जे मंदिर होतं, अगणित अशा प्रकारची संपत्ती होती. ती संपत्ती यांनी लुटून नेली. 18 वेळा स्वाऱ्या केल्या. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देवगिरीला रामदेव रायाचं राज्य होतं. आणि या राज्याचा राजा रामदेव राया होता. यादवांचं राज्य होतं. आणि हा यदू कुळातला रामदेव राया याचा त्याने पराभव केला. आणि मराठ्याचं किंवा हिंदूंचं साम्राज्य त्यावेळेला सगळं धुळीस मिळालं. ज्ञानेश्वरी लिखाणाचा काळ सुद्धा हा त्याच काळातला आहे. म्हणजे माऊलींच्या या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जी काही वर्णनं आपण पाहतो, ही वर्णन सगळी व्यवस्थित अशा प्रकारची लिहिलेली आहे. कुठेही गरिबीचं दारिद्र्याचं वगैरे वर्णन केलं नाही, कारण तो काळ अत्यंत चांगला अशा प्रकारचा काळ होता. परंतु जेव्हा यवनांच्या स्वाऱ्यात आले इकडे, आणि ही जी मंडळी होती मूर्ती भजक होती, आणि ठिकठिकाणी जायचं आणि धर्मांना अशा प्रकारचे लोक होते. धर्म प्रचारासाठीच ते त्या ठिकाणी आलेले होते. सोरटी सोमनाथची मूर्ती त्यांनी फोडली. द्वारकेला पण तो प्रकार झाला. आपल्या अयोध्येला सुद्धा रामाचं मंदिर हे त्याच काळात फोडलं गेलं, उद्ध्वस्त झालं. तिथं मशीद, अनेक ठिकाणी मशिदी त्यांनी बांधल्या. काशी विश्वेश्वराच्या मंदिराची वरतीच अवस्था झाली. परंतु दक्षिणेकडे जी मंदिर आहे, म्हणजे महाराष्ट्रापर्यंतची सगळी स्थिती होती. महाराष्ट्राच्या उत्तरेला अनेक मंदिरं उद्ध्वस्त झालेली आपण पाहतो. पण महाराष्ट्राच्या दक्षिणेची मंदिरं बाकी सगळे आबाधित आहेत. आपण दक्षिणेला सहलीला वगैरे जातो, त्या ठिकाणी आपण मंदिरं पाहतो. आजही त्या ठिकाणच्या मंदिरांचं वैभव आपल्याला दिसतं. याचं एकमेव कारण जर कोणतं असेल ना, तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी यांना इथेच आडून धरलं आणि एकही मोगल खाली जाऊ दिला नाही. 3 लाख सैन्य घेऊन औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आला, आणि शिवाजी महाराजांची अगदी पोटावर बोलते इतकी सैन्याची संख्या होती, परंतु त्याला झेरी सांडलं आणि शेवटी तो दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊ शकला नाही. औरंगाबादला त्याला थांबावं लागलं आणि त्या ठिकाणी त्याला मरण आलं. म्हणजे हे जे त्यावेळेला ही जी स्थिती होती, ही स्थिती फार वेगळ्या प्रकारची. आणि मी आपल्याला हा सगळा भाग का सांगितला, बहुतेक वेळेला आपण याचं चिंतन मांडलेलं आहे. पण विषाद योग म्हणजे काय, तर अर्जुनाच्या मनामध्ये जो विषाद निर्माण झाला ना, तसा समाज ज्ञानेश्वर माऊलीने पाहिला. अंधारात तात्पटाला समाज होता. दगड धोंड्यांची पूजा करणारे लोक होते. खरा देव कुठे आहे लोकांना कळत नव्हतं. दगड धोंड्यांमध्ये देव समजत होते. दगडाला शिंदूर फासला की तो देव झाला, त्याला देव प्राप्त व्हायचा. म्हणजे त्यावेळेला आता गोंधबाबा आहेत असं नाही, त्यावेळेस सुद्धा गोंधबाबा होते. अंधश्रद्धा त्यावेळेला सुद्धा होत्या. आणि लोक असे संभ्रम अवस्थेमध्ये. माऊलींनी त्यावेळेला समाजाचं निरीक्षण केलं आणि मग या समाजाचं प्रबोधन करायचं असेल तर कोणत्या व्यक्तिरेखेची निवड करावी. आणि म्हणून माऊलींच्या समोर इतर ग्रंथ असताना सुद्धा त्यांनी महाभारतातल्या गीतेची निवड केली. कारण गीतेचा अर्जुन हा असा संभ्रमावस्थेमध्ये होता. युद्धाला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सगळे आपले नातेवाईक पाहिले त्यांनी. द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुशासन, ही सगळी जवळची मंडळी होती. आणि मोह निर्माण झाला एक प्रकार त्यांच्या मनामध्ये. रथावर त्यांनी खाली उडी घातली आणि सांगितलं की मी युद्ध करणारच नाही. हा जो श्लोक घेतला श्रीमद भगवद्गीतेमधला किंवा ज्ञानेश्वरीतला 2रा अध्याय आणि भगवद्गीतेतला 2रा श्लोक आहे. या श्लोकापासून भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत पुढे बोलत नाही, पण 2ऱ्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकापासून त्यांनी बोलायला सुरुवात केली. कारण पहिल्या अध्यायामध्ये सगळं त्याचं विषयाचं वर्णन केलेलं आहे.
अर्जुनाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. हे सगळे माझे नातेवाईक आहेत, कशाला मारायचं यांना? यांचं रक्षण करणं हे माझं काम आहे. आणि मी तर यांना यांच्या मुळावर उठलो तर कशासाठी मी सगळं करतोय? अनेक विचार तिच्या मनामध्ये आहे. मी यांचं रक्षण केलं पाहिजे, पण मी जर त्यांना मारत असेल तर मला पुण्य तर मिळणार नाही, पण स्वर्गात सुद्धा मला कुठे जागा मिळणार, नरकात जावं लागेल. आणि अशी काही माझी अवस्था होईल त्याच्या भिक्षेची डोळे घेतली काय होईल? अर्जुनाच्या मनात जो संभ्रम होता तो असा होता की मी या लोकांना मारणार, बाबला विधा होती. वर्णसंकराची पण भीती होती अर्जुनाला. म्हणजे एवढं 50-52 लाख सैन्य मारले गेलं, योद्धे मारले गेले, म्हणजे त्यांच्या बायका ज्या आहेत ते समाजामध्ये येणार आणि या 52 लाख बायकांची अवस्था काय होणार? मग अशा वेळेला वर्णसंकर मध्ये क्षत्रिय संपलेले असतील आणि त्या वेळेला शूद्र लोक कदाचित यांच्यावर विवाह करतील आणि सगळं वर्णसंकर होऊन जाईल. वर्णसंकराची भीती अर्जुनाला फार मोठ्या प्रमाणावर होईल. आणि कारण होती त्यातलं हे कारण आहे. आणि असं सगळं असताना भगवंत असा विचार करताय की अरे अर्जुना, तू एवढा पराक्रमी असताना तुझी अशी अवस्था काय निर्माण झाली? माऊलींनी अगदी सुंदर अशा प्रकारच्या ओव्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत. माऊली असं म्हणतात, मग संजय म्हणे रायाचे, पहिला श्लोक, दुसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. संजय हा राजाला म्हणतोय, कारण संपूर्ण भगवद्गीतेमध्ये राजा म्हणजे धृतराष्ट्र हा एकदाच बोललेला आहे बरं का, एकदाच बोललाय. त्याच्यात तुम्ही एकच श्लोक घातलाय, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समरिता मामका पांडवा शैव किंपूर्व संजय. या श्लोकाने भगवद्गीतेची सुरुवात झाली आणि तो एकच श्लोक त्याच्या तोंडी आहे, तो त्या संजयाला म्हणतोय. माझी कदाचित हा भाग मी आपल्याला सांगितलं असेल की जेव्हा युद्धाला सुरुवात होणार होती त्यावेळेला व्यास महर्षी आले प्रत्यक्ष आणि व्यास महर्षीने सांगितलं, राजा तुला युद्ध पाहिजे का? तेव्हा त्यालाही थोडी कुणकुण होती. आपली मुलं ती अधर्माने वागणारी आहे हे सगळं माहीत होतं त्याला, पण तरी सुद्धा पुत्रमोह सगळ्यात जास्त वाईट जर काय असेल तर म्हणजे पुत्रमोह. या पुत्रमोहाने तो आतूनही आंधळा होत, बाहेरून आंधळा होताच, पण पुत्रमोहामुळे आतूनही तो आंधळा झाला. आणि त्यामुळे चुकीच्या त्यांच्या गोष्टी आहेत हे सगळं मान्य होतं. थोडे प्रसंग आलेत का? लाक्षा ग्रहामध्ये या भावंडांना जाळलं, म्हणजे प्रयत्न केला जाण्याचा, पण विदुर महाराज त्यांचे भाऊच होते, त्याचे पुत्र होते, ते भाऊच होते त्यांचे, बंडू आणि धृतराष्ट्र. विदुर हे नीतिमान होते, धर्माने चालणारे होते, त्यांना हे सगळं षडयंत्र माहीत झालं. मग विदुरांनी सगळी व्यवस्था केली आणि लाक्षा ग्रहातून त्यांची सुटका केली. इतके आधारवाने वागणार. दुर्योधनाचं आणि भीमाचं कधीच जमलं नाही. एकदा भीमाला तो हे दुर्योधन त्या नदीवर असं सगळे सवंगडी खेळत असताना त्याला तिकडे खेळता खेळता नेलं आणि विषयाचे लाडू त्याला खायला घातले आणि त्याला पाण्यामध्ये उडवलं. म्हणजे इतके अधर्माने वागणार होते. पुढच्या प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भर दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. त्यावेळेला हा राजा होता, हस्तिनापूरचा राजा होता, सामान्य नाही. म्हणजे त्याच्या मनात जर आलं तर तो सगळं त्याच क्षणाला थांबू शकत होता, पण त्याने काही थांबवलं नाही. म्हणजे आपली मुलं अधर्माने वागणारी आहेत हे त्याला माहीत असताना सुद्धा तो म्हणतोय की आपल्या मुलाचा पराजय होणार आहे, थोडी कुणकुण त्याला आहे. म्हणून व्यासाने जरी विचारलं युद्धाचं वर्णन पाहिजंय का, ऐकायचंय का, तर त्या धृतराष्ट्र असं म्हणतो की
आयुष्यावर मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे आणि मला माझ्या या मुलांचा मृत्यू पाहायला दृष्टी कशाला देतोस, मला ती दृष्टी काही नको. मग व्यासांनी विचारलं की तुला दृष्टी नको तर मी वर्णन तरी ऐकायला सांगूया. आणि म्हणून संजय हा अत्यंत विश्वास होता, धृतराष्ट्राचा अत्यंत विश्वास अशा प्रकारचा नोकर होता. पण संजयाला सांगितलं की तू एका विशिष्ट ठिकाणी पाहा, तिथे तुला त्या कुरुक्षेत्रावर त्या धर्मक्षेत्रावर युद्ध दिसेल. म्हणजे हस्तिनापुरापासून 100 किलोमीटर अंतरावर ते कुरुक्षेत्र आहे. रेल्वेने जाताना आपलंही कुरुक्षेत्र नावाचं स्टेशन लागतं. फार मोठी विस्तीर्ण अशा प्रकारची जागा आहे आणि तिथं हे युद्ध झालं. अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या या ठिकाणी केलेली होती आणि युद्धाची जागा नेमकी निवडलेली होती. म्हणजे ते युद्ध जे होणार होतं ते धर्मासाठी होणार होतं. म्हणजे एक प्रकारचे धर्मयुद्ध होतं, धर्मासाठी चालणारं युद्ध होतं. केवळ पेट्रोल डॉलर आपल्या ताब्यामध्ये असावे त्याच्यासाठी युद्ध नव्हतं ते. तर नीती आणि अनिती, धर्म आणि अधर्म यांचा जो संघर्ष चाललेला होता त्यासाठी हे युद्ध होतं. आणि म्हणून त्याला नाव दिले धर्मक्षेत्रे. दुसरं नाव त्याला आहे कुरुक्षेत्रे. त्या क्षेत्राचं नाव कुरु आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आपली संस्कृत भाषा इतकी संपन्न आहे, ते अनेक अर्थ केले जातात. क्षेत्र या शब्दाचा अर्थ शरीर, क्षेत्र या शब्दाचा शेत आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ शरीर. म्हणजे धर्मक्षेत्रे म्हणजे आपलं जे शरीर आहे ना ते धर्माने वागण्यासाठी दिलेलं आहे, म्हणून त्याला धर्मक्षेत्रे शब्द वापरला. कुरुक्षेत्रे म्हणजे कुरु मध्ये कुरु नावाचा धातू आहे, म्हणजे कर्म. शरीर आहे ना कर्म करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे कर्म करण्यासाठी दिलेल्या या शरीरामध्ये, धर्माने वागण्यासाठी दिलेल्या या शरीरामध्ये मामकहा म्हणजे कौरव म्हणजे अधर्माने वागणारे आणि पांडव धर्माने वागणारे, हे दोन्ही एकत्र आले. काय होणार आहे तुम्हाला सांग, असा सरळ त्या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि मग त्या सगळ्या विषयाला युगाला सुरुवात झाली. अर्जुनाच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आल्या आणि मग अर्जुन इतका मोहग्रस्त झाला की जसा एखादा राजहंस पक्षी एखाद्या चिखलामध्ये गुंतावा तशा प्रकारची अवस्था झाली. माऊलींनी ही जी भगवद्गीता आहे ना त्या भगवद्गीतेला संवादाचं स्वरूप दिले. संवादाचं स्वरूप म्हणजे कसं, तर वक्ता बोलतोय आणि श्रोते ऐकतायत. आता कसं आपला संवाद चाललाय नाही का. ज्ञानेश्वर महाराज बोलत होते त्या पैशाच्या कामाला टिकून देवाच्या जगावी, ते बोलत होते आणि श्रोते सगळे ऐकत होते. गुरु बसलेले आहेत, गुरु त्यांना सोपान काका मुक्ताला बसलेले आहे आणि श्रोते बसलेले आहेत आणि त्या वेळेला त्यांचा संवाद आहे. म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम श्रीकृष्णार्जुन संवादे, श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. तसा श्रोत्यांचा आणि माऊलींचा संवाद आहे. माऊली एक प्रकारचं एक चैतन्य निर्माण केलंय बोलत असतात आणि म्हणून दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करताना तो संजयाने बोलायला सुरुवात. मग संजय असं म्हणतो, मग संजय म्हणायला ते ऐके तो पासू तेथे शोकाकुलरोदनाचे करतो असे. मग संजय म्हणतो राजाला, राजा अरे तो अर्जुन आहे ना, तो अर्जुन अगदी त्या लढाईच्या प्रसंगात त्या वेळेला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसायला लागले, तो रुदन करायला लागला. आणि मग माऊली पुढे वर्णन करतात, ते कुळ देखोनी समस्त स्नेहे उपनले अनुभूत तेने द्रवले ते चित्त कवळे बनी. स्नेह शब्द वापरला म्हणजे जे सगळे जे नातेवाईक पाहिले, ते सगळे जे नातेवाईक होते ना एकदम जवळचे नातेवाईक होते बरं का. म्हणजे शाल्व हा राजा होता ना, हा पांडवांचा मामा होता पण त्यांच्या पक्षामध्ये होता. किंवा सुभद्रेचा मामा जो आहे, तो सुभद्रेचा मामा तो राजा, तो सुद्धा विरुद्ध पक्षामध्ये होता.
आणि यादवांचं जे सैन्य आहे हे सगळं सैन्य विरोधी पक्षामध्ये होतं, फक्त भगवान कृष्ण यांच्या बाजूला होतं. असं मिळून सगळं 11 औक्षणी सैन्य कौरवांच्या बाजूने आणि 7 औक्षणी सैन्य पांडवांच्या बाजूने, असा तो संघर्ष होता. पण सगळे एकमेकांच्या नातेवाईक, सगळे एकमेकांच्या नातेवाईक, घराचं युद्ध होत आहे. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये स्नेह निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं. आणि मग तो म्हणतो आहे ते कुळ देवपणी समजतं, सगळं एकाच कुळातली माणसं त्यांनी पाहिजे. आणि मग अर्जुन स्नेहे उपनले, स्नेह निर्माण झाला, त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, त्यांच्याबद्दल मोह निर्माण झाला. आणि मग तेने द्रवले असे चित्त कवळे परी, मग त्याचं जे चित्त आहे हे चित्त द्रवीभूत झालं, म्हणजे द्रवलं, थोडक्यात पागळला. आपल्या ऐकायच्या भाषेत सांगायचं म्हणजे अर्जुन पागळला. ते सगळे लोक पाहिल्यानंतर अर्जुन पागळला. आणि तो असं म्हणतो, जैसे लवण जळे धळम मले. बा माऊलीने काही सुंदर दृष्टांत दिले. ज्ञानेश्वरी आपल्याला जवळची काय आवडते माहिती आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये जेवढे सिद्धांताचे ओवे आहेत ना तेवढेच दृष्टांताचे ओवे आहेत. सोपे सोपे दृष्टांत दिले, म्हणजे किती प्रेम निर्माण झालं, अर्जुन किती द्रवीभूत झाला, किंवा आता त्या मगाशी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे अर्जुन किती पागळला. तर माऊलीने शब्द वापरले, जैसे लवण जळे झाडमळे तरी ना तरी अभ्र वाटे आले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. जसं पाण्यामध्ये मीठ टाकावं आणि ते मीठ जसं विरघळून जावं, तशी अर्जुनाची अवस्था आहे. इतका अर्जुन त्याच्यामध्ये पागळला किंवा इतका तो विसरून गेला. आणि त्याचं हृदय जे आहे ते हृदय इतकं मवाळ झालेलं आहे. पुन्हा माऊली पुढे म्हणतात की ना तरी म्हणून कृपा आकळीला दिसत याची कुमाईला तैसा कर्दमी ऋतला राजहंस. इतका तो हे झाला, ती दैत्यगात्र झाला की जसा एखादा राजहंस पक्षी चिखलामध्ये अडकतो. राजहंस ही उपाधी अर्जुनाला दिलेली आहे. वास्तविक माऊलींना बाकीचे पक्षांची उपमा देता आली असती, पण सर्व पक्षामध्ये सर्वश्रेष्ठ पक्षी असतो म्हणजे राजहंस पक्षी असतो. सर्व योद्ध्यामध्ये किंवा धनुर्धाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण होता तर तो अर्जुन होता. आणि म्हणून माऊलींनी अर्जुनाला राजहंसाची उपमा दिली. पण अशा प्रकारचा हा राजहंस जसा चिखलात डुबतावा तशी त्याची अवस्था झाली, त्याला पुढे जाता येणार आणि मागे जाता येणार. तयापरी तो पंडूक पर महामोयाची जर्जरू देखोनी श्री शारंगरू काय बोले. मग ही त्याची अवस्था पाहिल्यानंतर वाटे कृष्णा मोठं नवर वाटलं, शारंगधर कृष्ण. आणि मग त्यांना नवल म्हणजे कृष्णाला नवल वाटलं आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकापासून भगवंत बोलतात आणि ते म्हणतात, म्हणून मी ओळी विचारता म्हणे अर्जुना आधी माही हे उचित काही ये ठाई तू कवळ हे काही करीत आहास. म्हणजे थोडं रागावून आणि थोडं प्रेमाने सुद्धा, म्हणजे थोडं धाक दाखवून सुद्धा. धाक पण दाखवलं पाहिजे ना आणि प्रेमाने पण बोललं पाहिजे. एकदम धाकाने बोलून पण उपयोग नाही. मग अर्जुन म्हणतात तिला काही करणारच नाही, काय करायचंय का, अर्जुन निघून गेला असता एखाद्या वेळेला. म्हणून भगवंताची अशी अवस्था आहे तर थोडं रागाने आणि थोडं प्रेमाने अशा पद्धतीने ते म्हणतात, अर्जुना अरे असा तू का विचार करतो आहे. हे या वेळेला तुझ्या मनामध्ये युद्धाच्या समयी किंवा युद्धाच्या प्रसंगी मोह निर्माण होणं हे उचित आहे का, हे योग्य आहे का. तू कवडीने काही करीत आहेस. अरे तू कोण आहेस, तू क्षत्रिय आहेस. आणि तू क्षत्रिय असताना तुझ्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार निर्माण झाला हे काही बरोबर नाही. कारण अगोदरच्या मागे वर्णन केलं पाहिजे आपल्यामध्ये सिंधंती मग गात्राणी हातपाय घरचा कापायला लागले, दरदर नाम सुटलेलं आहे, रथाच्या खाली उडी घेतलेली आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग भगवंत म्हणतायत अरे काय सुचलंय तुला हे की तुला असं तू कोण आहेस, विचार केलाय तर तू क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रियाने क्षत्रियचं कर्म करणे क्षत्रियचं कर्तव्य आहे. काय करतोयस तू हे, तुझं सांगे काय झाले. अरे काय झालंय तुला, तुझं सांगे काय झाले. कवड उणे आले करिता काय भेले, हे तू काही सांग.
काय तुझ्यामध्ये असं कमी पडलंय आणि तुझ्यामध्ये असा खेळ काय निर्माण झाला? युद्धाच्या प्रसंगी अशा प्रकारचा विचार क्षत्रियाच्या मनामध्ये येताच कामा नाही. पण तुझ्या ठिकाणी मात्र हे झाले. तू अनुचिता चित्त निदिसी धीर काही न सांगितले तुझे नामे अपयशी विषाद गेले. आणि नुसतं तुझं नाव जरी घेतलं ना तरी अपयश पडून जातं, इतकं तो पराक्रमी आहे. आणि असं असून सुद्धा त्या तुझं चित्त तुझे मन आहे हे असं अनुचित का तुझं चित्त असं मूळ बाजूला का गेलं? तू शूरवृत्तीचा ठाव आता एवढा मोठा शूर आहे, किती तू शूर आहे, किती पराक्रमी आहे. क्षत्रिया माझे राव, सगळ्या क्षत्रियामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर अशा प्रकारचा तू आहे. सर्व क्षत्रियांमध्ये तू राजा आहे. तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी. आणि तुझे लाठेपणा म्हणजे तुझा पराक्रम, लाठेपणा म्हणजे पराक्रम. आणि तुझा पराक्रम एवढा आहे की त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि असं असताना सुद्धा तू असा दलितगात्र झालायस, मोहग्रस्त झालायस. मग थोडंसं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, हा थोडा काय आपण त्याला म्हणूया उत्तम मानसशास्त्र आहे. म्हणजे काही ओव्यांमध्ये माऊलींनी मानसशास्त्र कसं सांभाळले जातं. अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा वीरवृत्ती निर्माण व्हावी किंवा अर्जुनाच्या मनात आपण कोण आहोत हे त्याच्या मनात यावं म्हणून त्याने एक उदाहरण दिलं. तू निवांत कवचाचा काव घेतला, तू संग्रामी हरवून केला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. आणि इतकं तू पराक्रमी आहेस. किती पराक्रमी आहेस तर तुवा संग्रामी हरवून केला म्हणजे त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलं. जसं घरी एखाद्या बाईची मैत्रीण आलेली असते आणि ती मैत्रीण म्हणते बराच वेळ झाला मैत्रिणीला चहा करायचा असतो, पण चहा करायचं पण दूधच शिल्लक नाही. मग ती बाई आपल्या मुलाला सांगते की दूध घेऊन ये. तेव्हा आता एकदा सांगितलं बाळाने आणि लगेच ऐकलं असं तरी होत नाही, नाही का? तुम्ही डायरेक्ट दूध घेऊन ये. म्हणजे बाळ काय लगेच ऐकत नाही. मग आई त्याला काय म्हणते की त्या बाईला सांगते, हा माझा मुलगा आहे ना, तिसरीत आहे, लहान आहे, पण रनिंग मध्ये त्यांनी भाग घेतला, पहिला नंबर मिळाला, त्याला सर्टिफिकेट पण मिळालं. इतकं तो गुणी आहे. अहो आपली स्तुती ऐकल्यानंतर पोरग लगेच घरातून पळत सुद्धा ना तुला नाही. स्तुती कोणालाही प्रिय असते. आपण स्तुतीप्रिय आहोत. मग आपली जर कोणी स्तुती केली तर आपल्याला जरा बरं वाटतं नाही का? आपण तिथे थांबतो चांगलं बोलतात बरं का. खरं तर आपली स्तुती आपल्या कारणाने ऐकूच नाही, पण करतात आपली स्तुती जरी केली आपल्याला जरा बरं वाटतं. पण तेच जर आपल्याला एखादी अपशब्द वापरायला सुरुवात केली तर आपण म्हणतो नको याच्याला आधी लागेल, चला आपल्याला. अर्जुनाचं बरोबर मनस्थिती ओळखली आणि अर्जुनाचं कौतुक करायला सुरुवात केली भगवंतानी. तो संग्रामी हरून दिला. अरे केवढा पराक्रमी असतो तो. एकदा भगवान शंकर किराताच्या वेशामध्ये होते आणि शिकायला गेले आणि त्याच ठिकाणी अर्जुन हा सुद्धा शिकारीच्या निमित्ताने गेलेला होता. आणि एक सुकर किंवा डुकर चाललेलं होतं, रानडुकर होतं. आणि शिकार पाहिल्याबरोबर किरात वेशातल्या शंकराने त्याला बाण मारला आणि त्याच वेळेला अर्जुनाने आपली शिकार समजून त्याला मारला. दोघांचा बाण एकाच वेळेला गेला आणि तिथे त्या रानडुकराजवळ ते गेले आणि दोघं म्हणायला लागले की माझी शिकार. अर्जुन म्हणायला लागला माझा बाण पाहायला लागला. तो किरात असा म्हणतो नाही माझा बाण पाहायला लागला. दोघांचं भांडण सुरू झालं. हे भांडणाची परिणिती कुठपर्यंत झाली तर दोघांचं पुन्हा युद्ध सुरू झालं त्या किराताचा नियम. आता किरात म्हणजे भगवान शंकर होते, ते काय ऐकणार आहेत का? नाही का? पण अर्जुनाला माहित नव्हतं. मग अर्जुनाचे बाण काही त्या किरातावर चाले ना. अशा वेळेला त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली भगवान शंकरांची. आणि ती स्तुती करता करता जी फुलं आहेत ना, ती फुलं ते किराताच्या डोक्यावर पडायला लागली.
आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं हे किरात नाही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे शंकर आहे. मग शंकराचे पाय धरले. म्हणजे शंकराला सुद्धा हरवणारा अशा प्रकारचा तो संग्रामी हरू जिंतीला. युद्धामध्ये शंकराला सुद्धा जिंकून घेतलंच. निवांत कवचाचा टाहो पडीला. निवांत आणि कवच नावाचे राक्षस होते. त्या राक्षसांना सैन अर्जुनाने मारलं. वा पवाडा केला गंधर्वांशी. जेव्हा हे अज्ञातवासात होते ना, कौरव पांडव ज्यावेळेला अज्ञातवासात होते त्यावेळेला हे कौरव शिकारीसाठी चाललेले होते. आणि अरण्यामधून फिरत असताना एका तळ्यावर काही अप्सरा स्नान करताना यांनी पाहिले. आणि त्या सुंदर अशा प्रकारच्या अप्सरा पाहिल्यानंतर हे कौरव मोहित झाले. परंतु त्याच वेळेला त्या अप्सरांचं रक्षण करण्यासाठी गंधर्व आले. आणि गंधर्वांमध्ये आणि कौरवांमध्ये युद्ध सुरू झालं. त्याच वेळेला बाजूने पांडव चाललेले होते. आणि शेवटी पांडवांना असं वाटलं हे कौरव आता हाताही तिथं, मग आपण यांना मदत केली पाहिजे. जरी ते आपले शत्रू जरी असले, त्यांच्यामुळे आपल्याला वनवासात जायची पाळी आली, तरी सुद्धा ते आपले भाऊच आहेत ना. आणि मग त्यांनी अर्जुनांनी गंधर्वावरून युद्ध केलं आणि त्या गंधर्वांना पडून लावलं. तुवा पवाडा केला गंधर्वाशी. म्हणजे वा संग्रामी हरू जिंतीला. निवांत कवचाचा टाहो पडीला. वा पवाडा तुवा केला गंधर्वाशी. गंधर्वावर एवढा मोठा पराक्रम केला. आणि असा तो पराक्रमी असताना पाहता तुझे पाडे दिसे त्रैलोक्यही फुकडे. अरे तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्रैलोक्य सुद्धा चोपडं पडेल एवढा पराक्रम तुझा आहे. पुरुषत्व चोपडे पाहता तुझे. पण एवढं मोठा पुरुषार्थ तुझा आहे, एवढं पौरुषत्व आहे. आणि गेलो पुन्हा ते पौरुषत्व तुझं. नेमकं याच वेळेला तू का आजी इथे सांडोनी या वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाचे करतो हासे. अर्जुनाची आणखीन एक घटना झाली होती, पण त्याची वीरवृत्ती संपलेली होती. म्हणजे इथे मूळ संस्कृत लोकांमध्ये अनार्य वृत्तीने तो वागायला लागला होता. आर्य हे पराक्रमी होते. आर्यांच्या ठिकाणी चैतन्य होते. अनार्यांच्या ठिकाणी चैतन्य नव्हतं. अनार्य भित्रे होते. आणि तो अनार्यांच्या भूमिकेत आता जातोय. तू का आजी इथे सांडोनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाचे करेल. अरे वीरवृत्ती सोडली तू आणि खुशाल खाली मान घालून तू रडायला लागलाय. तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू मला दिसत आहेत. विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जशी तुझे दिनू सांग पा अंधकारे भानू राशीला. अरे ही तुझी अवस्था अशी दिसते की त्या अंधाराने सूर्याला गेला. वास्तविक सूर्याची पात्रता केवढी मोठी. जिथे सूर्य असतो तिथे अंधार नाही होतो. पण इथे मात्र असं घडतंय की अंधारात सूर्याला मिळून टाकतं. माऊलीने आणखीन एक ओवी दिली, फार सुंदर ओवी वापर. ते म्हणतात ना तरी पवनू मेघाची बिये की अमृताशी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळवणी जाय पावकाते. सगळं विरोधाभास आहे. बघा कसा शब्द वापरलाय माऊलींनी. ते म्हणतात ना तरी पवनू मेघाची बिये. म्हणजे वास्तविक जे ढग असतात वाऱ्याला ढगांनी म्हणजे वारा हा ढगांना पुढे वाहून नेतो. पण इथं उलटच घडतंय. ते ढगांनाच वारा घालवायला. किंवा पुढे म्हणतात की अमृताशी मरण आहे. म्हणजे अमृतामुळं अमृतत्व प्राप्त होतो. पण अमृतालाच मरण येते की अशा प्रकारची अवस्था आहे. पाहे पाय इंधनची गिळवणी जाईल पावका. म्हणजे वास्तविक अग्नी हे किंवा इंधनाला अग्नी जाळत असतो. पण तो उलटी अवस्था झाली. तो अग्नीच इंधनच अग्नीला जाळायला. म्हणजे माऊलीने या ठिकाणी विरोधाभास वापरला. याचा एक अलंकार आहे विरोधाभास. ते पुढे म्हणतात की लवणीची जळत रे संसर्गे काळ कुठं मारे सांग पा महापणी दुर्धरे गिळेल काही
किंवा पाण्यामध्येच वास्तविक मीठ पाण्यात विरघळतं, पण मिठामध्ये पाणी विरघळायला लागतं. साप बेडकाला खातो, पण बेडूकच सापाला खायला लागला. असं सगळं उलट घडतंय. अर्जुन तो एवढा पराक्रमी आहे, पण तू त्या लोकांना घाबरायला लागलायस. तू लवणीच जळे विरे सांगणे काळ भरे सांग पा महाबळी डोंगरे इकडे ते आहे सिंहाशी लोंबे कोल्हा. म्हणून काय सुंदर दृष्टांत दिले तुला. किंवा सिंहाशी लोंबे कोल्हा. आता सिंहाची कोल्हे बरोबर येईल ना, पण कोल्हा सिंहाला पराभूत करायला लागला. किंवा ऐसा अपाडू केला हाला बरी तो हा साच केला आधी. पण हे सगळं उलट घडतंय, पण तू मात्र हे खरं करून दाखवतोय आज. तेव्हा अर्जुना अजूनही जरा जागा हो आणि तुझं हे जे अज्ञान आहे सगळं निघून जाऊ दे. म्हणून अर्जुना धनी चित्त देशी या हिना वेगी धीर करून या मना सावधू होई. म्हणून तुझं मन तू खंबीर कर, तुझं मन तू सावध कर. तुला जे दौर्बल्य मनाची दुर्बलता प्राप्त झाली. माणूस कितीतरी पराक्रमी असला ना आणि मनामध्ये जर दुर्बलता असली ना तर त्याला यश कधी मिळत नाही. मन खंबीर पाहिजे. एखादी गोष्ट मी करणार मनामध्ये जर आलं ना तर खंबीर जर मन असेल ती गोष्ट त्याच्याकडे घडतेच. पण अगोदरच दुर्बलता असेल तर त्याच्याकडे ती गोष्ट घडणार नाही. तेव्हा तुझं मन तू खंबीर कर आणि मग माऊली भगवंत वाक्य अगदी सडेतोडपणे त्याला म्हणताय सांडी हे मूर्खपण. आता रावण म्हणताय सांडी हे मूर्खपण कुठे गेली धनुष्य बाण संग्रामी हे कवण काढून देत होते. उठ, अशा युद्धाच्या वेळेला तुझ्या मनामध्ये करुणा काय कामाची. युद्धाला तयार हो. हा का तू जाणता तरी न विचारायच्या का आता सांगे जुना वेळे सद येता उचित काय. अरे एवढा विचारी आहेस तू, एवढा ज्ञानी आहेस आणि युद्धाच्या वेळेला तुझ्या मनामध्ये अशी दया निर्माण होणे हे काही योग्य नाही. हे असते कीर्तीसी नाशो आणि पारत्रिकाशी अपवंशू म्हणे जगनिवासू अर्जुनाचे. त्यामुळे होतंय काय, तुझी कीर्ती जाईल. तू एवढा पराक्रमी आहेस ना, तुझी कीर्ती जाईल. आणि दुसरी गोष्ट पारत्रिकाशी अपवंशू स्वर्गात सुद्धा तुला जागा मिळणार नाही. म्हणून हे मूर्खपण बाजूला कर आणि युद्धाला तयार हो. इथपर्यंत आपण भाग पाहिजे. पण याच्यातून आपण काय घ्यायचं की भगवंत अर्जुनाचे इतके जवळचे स्नेह आहे. म्हणजे मित्र असावा, कारण भगवंत अर्जुनाचे मित्र आहे. भगवंत अर्जुनाचे सखा आहे. भगवंत अर्जुनाचे मेवणे आहे. भगवंताची आणि अर्जुनाची खूप नाती आहे. आते भाऊ आहे एकमेकांचे. पण एक अत्यंत जवळचा नातं म्हणजे मित्र आहे. मग मित्र कसा असावा तर संकटाच्या वेळी धीर देणारा अशा प्रकारचा मित्र असला पाहिजे. या आजच्या प्रवचनातून आपण एकच बात घेऊन जाऊया की आपल्या सानिध्यामध्ये आपले जे मित्र असतात ना ते भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आपल्याला धीर देणारे पाहिजे. आपल्यातला जो काही स्वाभिमान आहे हे जागृत करणारे अशा प्रकारचे आपले मित्र असले पाहिजे आणि योग्य दिशा दाखवणारा आपला मित्र असला पाहिजे. म्हणून आपण भगवंताला जे टीचर म्हणतो, भगवंत हे गीतेचे टीचर आहेत नाही का. म्हणजे त्यांनी जीवन प्रणाली सांगितली भगवंतांनी. त्याला लाईफ कोच, भगवंत हे लाईफ कोच आहेत. लाईफ कोच, जीवन कसं जगावं हे सगळं भगवंत गीतेमधून सांगताय. मग तो लाईफ कोच कसा असला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवंत आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि मग अर्जुनाचा पुढे बरंच काही सांगितलंय. आणि मग बाकी मग अर्जुन हा 4थ्या श्लोकामध्ये बोलायला सुरुवात करतो. पुढच्या वेळेला आपण याचा 4था श्लोक घेऊया आणि मग अर्जुन नेमकं काय म्हणतो ते आपण बघूया. झाले सेवा झाली संपवतोय.